नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही वेळोवेळी पुढे ढकलली जात आहे काही ना काही कारणास्तव। आता महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ही सोडत लांबली। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला, पण आता तरीसुद्धा ही सोडत होणार नाही आहे। पण हा निकाल लागण्याअगोदरच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा सुद्धा कार्यक्रम जाहीर झाला असून याची आचारसंहिता सुद्धा सुरू झाली आहे। पण आता या जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा सोडत लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महानगरपालिकेच्या निकालानंतर लागणार की जिल्हा परिषदेच्या निकालानंतर लागणार की त्यानंतर सुद्धा आणखी एक आचारसंहिता लागू शकते आणि ही कोणती असणार आहे याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या पुणे मंडळाची जी लॉटरी काढण्यात आली होती, या लॉटरीला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला, पण ही लॉटरी वेळोवेळी अर्ज करण्यासाठी सुद्धा 2 ते 3 वेळा यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि यानंतर सुद्धा या लॉटरीला एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला की म्हाडाच्या पुणे मंडळाला या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने हाताळणे शक्य झाले नाही आणि यासाठी वेळोवेळी ही मुदतवाढ देण्यात आली। अंतिमतः पात्र अर्जदारांची यादी लागल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आणि ही सोडत ही पुढे ढकलण्यात आली। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही सोडत होणार का की जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेमध्ये ही सोडत पुन्हा अडकणार आणि यानंतर सुद्धा ही सोडत लागणार का, कारण यानंतर सुद्धा एक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही सोडत नेमकी कधी होणार याबद्दलचं आपण सविस्तरपणे वृत्त पाहूया। म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही लवकरच लागणार। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीबाबत वेळोवेळी नवीन अपडेट देण्यात आले आणि ही तारीख वेळोवेळी ही पुढे ढकलण्यात आली। आता आपण हे नेमकं वृत्त 13 जानेवारीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये आलेलं होतं आणि हे वृत्त नेमकं काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। म्हाडा पुणे मंडळ सोडत पुन्हा लांबणीवर, जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकणार सोडत। पालिका निवडणुकीनंतर आता सोडत जिल्हा परिषद निवडणुकाच्या आचारसंहितेत अडकणार आहे। परिणामी 2,15,000 अर्जदारांची चिंता वाढणार आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाची 4,186 घरांची सोडत मागील कित्येक महिन्यापासून रखडली आहे। ही सोडत पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मार्गी लागेल असे वाटत होते, परंतु आता सोडत पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मंगळवार दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची ही घोषणा करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमध्ये 12 जिल्ह्यांच्या परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असून महिनाभर आचारसंहिता लागू असणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर आता सोडत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकणार आहे। परिणामी 2,15,000 अर्जदारांची चिंता वाढणार आहे। पुणे मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेअंतर्गत एकूण 4,186 घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली। या घरांची वितरण सोडत पद्धतीने करण्यासाठी पुणे मंडळाने सप्टेंबरमध्ये नोंदणी अर्ज विक्री स्वीकृती सुरुवात केली। मात्र या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अर्ज विक्री स्वीकृतीस 2 वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली। परिणामी सोडत 2 वेळा लांबणीवर गेली। ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला। अनामत रकमेसह 2,15,000हून अधिक अर्ज दाखल झाले। या अर्जाची छाननी करून पालिका निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी सोडत काढण्याची तयारी पुणे मंडळाची होती। मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे अर्जाच्या छाननीस विलंब झाला। 15 डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि सोडत आचारसंहितेत अडकली। आचारसंहिता 16 जानेवारीपर्यंत लागू असणार, त्यामुळे 2 लाखाहून अधिक अर्जदारांची चिंता वाढली आहे। अनेक अर्जदारांनी कर्ज काढून उसनवारीने वा क्रेडिट कार्डद्वारे इतर पर्यायाने अनामत रक्कम भरली आहे। ही रक्कम अडकून राहिल्याने आणि घराचे स्वप्नही लांबणीवर पडल्याने
अर्जदाराकडून पुणे मंडळावर मोठी टीका होऊ लागली आहे. नोव्हेंबरमध्ये पार पडणारी सोडत जानेवारीपर्यंत ढकलली गेल्याने अर्जदारांनी नाराजी व्यक्त करत सोडत मार्गी लावण्याची मागणी उचलून धरली. मंडळावर होणाऱ्या टीकेनंतर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोडतीस परवानगी देण्याची मागणी केली. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळून लावली. सोडत म्हणजे वैयक्तिक लाभ असून त्याचा मतदारावर परिणाम होईल असा मुद्दा उपस्थित करीत आयोगाने परवानगी नाकारली. त्यामुळे आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सोडत होईल या आशेवर असलेल्या 2 लाखाहून अर्जदारांच्या आशेवर आता पुन्हा पाणी पडणार आहे. पुणे मंडळाच्या सोडतीत राज्यभरातील अर्जदारांचा सहभागी आहे. तसेच सोडत पुणे मंडळाची असून पुणे जिल्हा परिषदेसाठीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात पुणे मंडळाला सोडत काढता येणार नाही. यासंबंधी शिवाजीराव आढळराव पाटील यांना विचारले असता आज आचारसंहिता लागू झाल्यास नक्कीच सोडत 1 ते 1.5 महिना पुढे जाईल असे त्यांनी सांगितले. तर मंडळाच्या हातात काहीच नसल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतरच फेब्रुवारी अखेरीस सोडत होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले. यानंतर 13 जानेवारी रोजीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी 12 जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर केली. पण उर्वरित झेडपी आणि पंचायत समित्यांची निवडणूक कधी येणार याबद्दलची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजेच फक्त 12 जिल्हा परिषदांचीच ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलं आहे त्याबद्दलची माहिती घेऊया. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली. मात्र उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक कधी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी म्हटलं की आम्ही आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केली. पण आता उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत त्यांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप काही निर्देश दिलेले नाहीत. जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्देश देईल त्यानुसार उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आहेत त्यांची निवडणूक घेतली जाईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितली. पण आता ज्या 12 जिल्हा परिषदाची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये पुणे विभागामधून सुद्धा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे आणि पुणे मंडळाची लॉटरीसुद्धा याच ठिकाणामध्ये किंवा याच विभागामार्फत काढली जाते किंवा याच विभागामध्ये ही घरे असतात. आता या 12 जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा कार्यक्रम नेमका काय आहे. नोटिफिकेशन हे 16 जानेवारी रोजी निघालेलं आहे आणि मतदान हे 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार आणि मतमोजणी ही 7 फेब्रुवारी रोजी ही सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजेच ही आचारसंहिता 7 ते 8 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. तसेच 12 सोडून ज्या उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेत त्यांचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. पण याचा निकाल जर या दरम्यान किंवा 7 फेब्रुवारीच्या अगोदर जर निकाल आला तर त्यानंतर लगेचच या जिल्हा परिषदांचा निकाल लागण्या अगोदरच पुढील जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो किंवा 7 फेब्रुवारी नंतर या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे जर 7 फेब्रुवारी नंतर जर आचारसंहिता लागली तर कदाचित म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही मार्च नंतर लागू शकते. त्यामुळे ही आचारसंहिता कधी संपते आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी लागतो यावर सुद्धा म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही कधी होणार हे अवलंबून आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.